बोललो हिंदी क्यों बोलने का, मराठी क्यों नाही बोलने का. तो माझ्यावर मित्रांनो उलटा आला. आणि त्याच्यानंतर मी जेव्हा पुढे गेलो तर इथून सगळे 4-5 झुंड आले. सगळे परप्रांती होते आणि मी एकटा पडलो. त्यात माझी वाईफ होती, माझी बायको प्रेग्नंट आहे आणि त्याच्यामुळे मी मध्ये कुठे जाऊ शकलो नाही. नाहीतर मित्रांनो त्या मालाडच्या प्रकरणाच्या आधी माझ्यावर ते बोलतात ना, तो प्रसंग मला माहिती आहे, कारण मी अनुभवलेला आहे. राजसाहेब ठाकरे मित्रांनो असं व्यक्तिमत्व आहे ज्याच्यावर आपण प्रेम करू शकतो, ज्याच्यावर आपण राग करू शकतो, पण मित्रांनो त्यांना नाकारू शकत नाही. आणि मित्रांनो मनसे जेव्हा सत्तेत येईल तेव्हा खूप काही गोष्टी बदलतील. मराठी माणसाला खरा अभिजात दर्जा मला वाटतं तेव्हा मिळेल मित्रांनो. येत्या 20 तारखेला महाराष्ट्रामध्ये विधानसभेची निवडणूक आहे मित्रांनो. आणि राजसाहेबांनी भर सभेत सांगितलंय की राज ठाकरे यांचा पक्ष म्हणजे मनसे पक्ष हा सत्तेत बसणार आहे. आणि त्यानंतर पत्रकारांनी विचारलं तर त्यांनी असं देखील सांगितलं की मी फक्त कार्यकर्त्यांचा उत्साह वाढण्यासाठी बोलत नाहीये, ते खरं आहे, ते मला माहिती आहे, ते मी तुम्हाला सांगतोय. आता राजसाहेबांच्या ह्या वक्तव्यावर मनामध्ये एक आनंद पण येतोय की राजसाहेबांची सत्ता येईल. पण मित्रांनो एक प्रश्न पडतोय की कशी येईल, आणि त्याचा कुठेतरी संकेत देणारा एक व्हिडिओ मी मागे टाकला होता मित्रांनो. कशी येऊ शकते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची सत्ता, 2 गोष्टी आहेत मित्रांनो. मित्रांनो हा व्हिडिओ खूप चांगला इंटरेस्टिंग होणार आहे, शेवटपर्यंत नक्की बघा, कारण तुम्ही स्किप केला तर त्यात मजा नाही. कारण मित्रांनो राजसाहेबांचे आदर्श, राजसाहेबांचे विचार हे महाराष्ट्राला आता सध्या पोहोचणं कळणं गरजेचं आहे. आणि मी तेच आता ह्यापुढे करणार आहे. सत्तेसाठी कोणीही कुठे जात आहे, कुठल्याही पक्षात जात आहे आणि कुठलाही आमदार कुठेही काही करतोय, तर त्याच्यामुळे आता एकच पर्याय लोकांना आहे, तो म्हणजे राजसाहेब ठाकरेंचा मनसे पक्ष. महायुती आणि महाआघाडी याच्यावर राग करून एक मराठी वर्ग जो आहे खूप मोठा असा जो नाराज झालेला आहे तो मनसेकडे आकर्षित होऊ शकतो. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी आहे मित्रांनो की महायुती आणि महाआघाडी जसे की आता आपण पाहतो की 3 पक्ष एकत्र लढत आहेत, तर त्याच्यामुळे तिन्ही पक्षामधले जे 3 उमेदवार असतील इच्छुक, त्यातल्या एकाच उमेदवाराला मित्रांनो तिकीट मिळणार आहे आणि बाकीचे 2 उमेदवार नाराज असणार आहेत. तर मित्रांनो असं कुठेतरी वाटतं ह्या 2 उमेदवारांनी तयारी केली आहे पण त्यांना तिकीट मिळणार नाही, कुठल्या तरी एकालाच तिकीट मिळणार. हे महायुतीमध्ये पण होणार आहे, हे महाआघाडीमध्ये पण होणार आहे. तर त्याच्यामुळे काय होणार आहे मित्रांनो की ते 4 उमेदवार म्हणजेच महायुतीचे 2 आणि महाआघाडीचे 2 हे कुठेतरी आपली त्यांची 5 वर्षाची मेहनत आहे ती फुकट जाऊन देणार नाही, तर ते भेटतील राजसाहेबांना असं मला वाटतंय. आणि राजसाहेब पाहतील जर का त्यांची क्षमता असेल तिथे निवडणूक लढवण्याची मनसेकडून, तर नक्कीच त्यांना उभं करतील. कारण मनसे हा पक्ष महाराष्ट्रामध्ये काही करून सत्तेत आणायचा मित्रांनो. आणि मला असं वाटतं राजसाहेबांचे कार्यकर्ते ते समजून घेतील, तर ती गर्दी कुठेतरी मनसेमध्ये येईल. आणि आता आपण राजसाहेबांची जी शेवटची सभा पाहिली त्याच्यामध्ये इनकमिंग खूप जास्त सुरू होती आणि राजसाहेब बोलले होते की ही तर सुरुवात आहे. मित्रांनो मला असं वाटतं ना आता राजसाहेबांच्या मनसे पक्षामध्ये ह्या एका महिनाभरात 20 तारखेला निवडणूक आहे, महिनाभरात एवढी इनकमिंग होणार आहे ना मित्रांनो, तर त्याच्यामुळे एक मनसेची हवाच वेगळ्या प्रकारची असणार आहे. तर मला असं वाटतं मित्रांनो आपण ह्या वेळेला राजसाहेबांना संधी दिली पाहिजे आणि त्यासाठी मी देखील कामाला लागलोय. आपल्या या मराठी बोली यूट्यूब चॅनलमधून राजसाहेबांचे विचार आणि आदर्श जेवढे होतील मित्रांनो तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. आणि महाराष्ट्राला मी हात जोडून विनंती करणार आहे मित्रांनो की ह्या वेळेला तरी राजसाहेबांना संधी द्या. कारण मित्रांनो एकदा जर का हा राजसाहेबांसारखा नेता आपल्यामधून हरवला गेला, आपण त्याला जर का संधी दिली नाही, तर मित्रांनो बोलतात ना राजकारणाचा चिखल आधीच झालेला आहे. त्यात मित्रांनो आपला पस्तावा होईल की आज मराठी माणूस कुठेच नाहीये. आणि हे होईल जर का आत्ता राजसाहेबांची सत्ता नाही आली, तर मित्रांनो मराठी माणूस हा कुठे ढकलून गेला जाईल काय कळणार नाही मित्रांनो. आत्ता जे मालाडचं प्रकरण झालं मित्रांनो त्याच्यामध्ये आपण पाहिलं की त्या मुलाला परप्रांतीयांनी किती मारलं. मित्रांनो गोष्ट अशी आहे की मराठी माणसाला आता किंमत नाहीये. मित्रांनो जर का महायुती किंवा महाआघाडी निवडून आली आणि मनसे सत्तेत नाही आली मित्रांनो, तर मराठी माणसाचं काहीच होणार नाही मित्रांनो, हे नक्की आहे. आणि आपण बोलतात ना आताच कुठेतरी मराठी माणूस संपत चाललाय. मला असं वाटतं ना मित्रांनो आत्ता प्रत्येक मराठी माणसांनी एकत्र येणं गरजेचं आहे. कारण आपल्यावर जेव्हा अन्याय होतो तेव्हा आपण राजसाहेबांकडे जातो मराठी माणूस म्हणून, पण मित्रांनो तोच मराठी माणूस जर का राजसाहेबांना आत्ता मदत करेल तर आपण बोलतात ना की आपली एक ताकद वाढेल मित्रांनो. तर मला वाटतं प्रत्येक मराठी माणसांनी आपला माझा काका उभा राहिला, माझा मामा उभा राहिला, माझा कोणतरी एक उभं राहिले, तर त्याच्यामुळे त्यांना मतदान करू नका मित्रांनो. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेलाच मतदान करा. कारण आपल्याला आता सध्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसे सत्तेत येणं गरजेचं आहे मित्रांनो. कारण जर का मनसे सत्तेत आली तर महाराष्ट्रामध्ये मराठी टिकेल. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला हे मान्य आहे मित्रांनो, पण ते एक बोलतात ना तो अभिजात दर्जा मिळून ती भाषा टिकवणं गरजेचं आहे. कायद्याने सगळ्या गोष्टी होतात मित्रांनो, पण त्याची अंमलबजावणी होत नाही. जसं की आता मराठी पाट्या ह्याचा कायदा आहे, पण कुठला आपण बघतो दुकानावर मराठी पाट्या असतात मित्रांनो, नाही, ते करणं गरजेचं आहे. फक्त कायदे काढून होत नाही आणि ते फक्त एकच व्यक्ती करू शकतो, तो म्हणजे सन्माननीय राजसाहेब ठाकरे मित्रांनो. मला एक गोष्ट या ठिकाणी नमूद करावीशी वाटते की राजसाहेब ठाकरे एक असे नेते जे महाराष्ट्राला लाभलेत, ते सत्तेत नाही आले तर नुकसान त्यांचं नाहीये मित्रांनो, नुकसान मराठी माणसाचं आहे. ते एक बोलतात ना की प्रत्येकाला माहिती आहे की राजसाहेबांसारखा नेता आपल्याकडे आहे, पण आपण त्याला संधी देत नाहीये.
आणि त्यामुळे मला असं वाटतं ना मित्रांनो, कुठेतरी जर का हा नेता आपण हरवला ना मित्रांनो, तर मराठी माणूस फक्त रडत बसेल आणि त्याच्यानंतर आपण पर्याय शोधत बसू, पण पर्याय मिळणार नाही. कारण मित्रांनो 5-5 वर्ष आपण आपल्या आयुष्यातले बर्बाद करतो. मित्रांनो गेल्या लोकसभेची निवडणूक झाली तेव्हा आपण भाजपला पाठिंबा दिला का, तर हिंदुत्वाचा पक्ष, हिंदुत्वाची भूमिका घेणारा पक्ष आहे म्हणून आपण त्यांना पाठिंबा दिला. पण मित्रांनो आता विषय आहे महाराष्ट्राचा. कारण महाराष्ट्रामध्ये मित्रांनो नेता फक्त मराठी असून चालणार नाही, तर मराठी जपणारा बोलतात ना तो एक नेता म्हणजे सर्वांना माहिती आहे सन्माननीय राजसाहेब ठाकरे. आणि मित्रांनो मनसे जेव्हा सत्तेत येईल तेव्हा खूप काही गोष्टी बदलतील. मराठी माणसाला खरा अभिजात दर्जा मला वाटतं तेव्हा मिळेल मित्रांनो. तर मला असं वाटतं आपण सर्वांनी एकत्र यावं, कारण मराठी माणसावर अन्याय झाले की आपण शिवतीर्थावर जातो मित्रांनो. मला असं वाटतं मित्रांनो जर का तो माणूस लढतोय तर आपण त्याला गरजेचं आहे पाठिंबा देणं. असं नका विचार करू की अरे मनसेला आपण निवडून देऊ पण तो निवडून येणारा पक्ष नाहीये. मित्रांनो जर का आपण आपल्यापासून सुरुवात केली ना की नाही मी निवडून देणार, तर प्रत्येक जण ते पुढे येऊन तो विचार करतील. ना तर कसं होतं की अरे नाही मनसेची वोट बँकच नाहीये म्हणून आपण त्यांना निवडून देत नाही. अरे आपल्यापासून आपण सुरुवात करूयात, प्रत्येकाने एकत्र या, राजसाहेबांचे विचार लोकांपर्यंत पोहोचवा. हे कार्य मित्रांनो मी हाती घेतले, तुम्ही देखील घ्या. कारण राजसाहेब ठाकरे मित्रांनो असं व्यक्तिमत्व आहे ज्याच्यावर आपण प्रेम करू शकतो, ज्याच्यावर आपण राग करू शकतो, पण मित्रांनो त्यांना नाकारू शकत नाही. आणि मला असं वाटतं ना की आजपासून मी ह्याची सुरुवात करतोय की राजसाहेबांचा मनसे पक्ष, राजसाहेबांचा विचार लोकांपर्यंत, माझ्या मराठी माणसांपर्यंत पोहोचवण्याचं या मराठी बोली यूट्यूब चॅनलमधून. तर मित्रांनो तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आता, कारण याच्या पुढे राजसाहेबांवर मी खूप काय बोलणार आहे. आणि मित्रांनो हे व्हिडिओ जे आहेत ते मला असं वाटतं तुम्ही देखील राजसाहेबांना बनवलं पाहिजे, कारण राजसाहेबांचं मित्रांनो विजन जे आहे ते मला असं वाटतं लोकांपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे. आणि मी ते पोहोचवण्याचं माझ्या पद्धतीने जेवढं होईल तेवढं काम करेल. आणि मला असं वाटतं मित्रांनो तुम्ही देखील ते करणं गरजेचं आहे. कारण मित्रांनो जर का आत्ता मनसे पक्ष निवडून नाही आला मित्रांनो, तर मित्रांनो मराठी माणसाचं खरंच खरं नाही. कारण मी जर का तुम्हाला खरंच अत्यंत कळकळीने जर का सांगितलं मित्रांनो, तर आत्ता त्या दिवशीची मालाडची जी घटना आहे मित्रांनो, तिकडे परप्रांताने ठेचून मारलं. म्हणजे त्यांचा रुबाब आता एवढा चालला आहे महाराष्ट्रामध्ये की उद्या मराठी माणसाला काहीही करतील. आणि त्यातल्या त्यात मराठी माझ्या समोर घडलेली एक घटना आहे. एक माणूस आला समोर, एका मराठी माणसाला मारतो, मी मध्ये गेलो. त्याच्यानंतर मी त्याला बोललो, तो त्याला बोलतो की हे हिंदी बोलणे का, मराठी नाही बोलणे का. मी त्याला जाऊन बोललो हिंदी क्यों बोलणे का, मराठी क्यों नाही बोलणे का. तर तो माझ्यावर मित्रांनो उलटा आला. आणि त्याच्यानंतर मी जेव्हा पुढे गेलो तर इथून सगळे 4-5 झुंड आले, सगळे परप्रांती होते आणि मी एकटा पडलो. त्यात माझी वाईफ होती, माझी बायको प्रेग्नेंट आहे आणि त्याच्यामुळे मी मध्ये कुठे जाऊ शकलो नाही. नाहीतर मित्रांनो त्या मालाडच्या प्रकरणाच्या आधी माझ्यावर ते बोलतात ना तो प्रसंग मला माहिती आहे, कारण मी अनुभवलेला आहे. तर मित्रांनो ही वेळ कुठेतरी आता महाराष्ट्रावर जी येऊन ठेपली आहे ती आपल्यावर येता कामा नये, आपल्या कुटुंबावर येता कामा नये. आणि त्याच्यामध्ये बोलतात ना की मराठी माणसाला ठेच लागल्यावर आपल्याला कळतं की यार नाही या माणसाला निवडून द्यायला पाहिजे होतं. मित्रांनो खरंच माझे हात जोडून विनंती आहे, सर्वांना माहिती आहे की ह्या वेळेला राजसाहेबांना निवडून द्यायचं आहे. आणि मित्रांनो त्याच्या तयारीला मी लागलो आहे. हा माझा पहिला भाग आहे तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा, बोलण्याचा. याच्या पुढे मी 1 महिनाभर राजसाहेबांबद्दलच बोलणार आहे मराठी बोलीवर. तर मला वाटतं तुम्हीही मला पाठिंबा द्या आणि माझे हे व्हिडिओज लोकांपर्यंत जितके होईल तितके पोहोचवा. तुम्हीही राजसाहेबांचे विचार तुमच्याद्वारे लोकांपर्यंत पोहोचवा. मित्रांनो आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आपण पुढच्या व्हिडिओत नक्की भेटू. जय महाराष्ट्र, जय मनसे.